मित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे ससा आणि सिंह. चला तर मग सुरू करूयात. एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता. तो दररोज एका प्राण्याला ठार मारित असे. एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले. सर्व प्राण्यांनी मिळून तू प्राण्यांना ठार मारू नकोस अशी विनंती केली. माझ्या जेवणाच्या वेळी रोज एक प्राण्याला माझ्याकडे पाठवा, म्हणजे मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही, असे सिंह त्यांना म्हणाला. ज्या दिवशी एकही प्राणी येणार नाही त्या दिवशी मी तुम्हा सर्वांना ठार मारीन, अशी धमकी त्या सिंहाने सर्व प्राण्यांना दिली. रोज ठरल्याप्रमाणे एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. एके दिवशी सशाची वेळ आली. तो सिंहाकडे जायला निघाला तेव्हा रस्त्यात त्याला एक विहीर दिसली. विहीर दिसताच सशाला एक कल्पना सुचली. भन्नाट कल्पना सुचण्याच्या आनंदात ससा दिवसभर जंगलात फिरत राहिला. संध्याकाळी उशिरा तो सिंहाच्या गुहेपाशी गेला. सिंहाने त्याला गुरगुरतच विचारले, काय रे, दिवसभर तू कुठे होतास? ससा अत्यंत नम्रपणे म्हणाला, मी येतच होतो, पण रस्त्यात मला दुसरा सिंह भेटला, त्याने मला अडवले. सिंहाने त्याला रागावूनच विचारले, कोठे आहे दुसरा सिंह? ससा म्हणाला, चल मी दाखवतो. सशाच्या पाठोपाठ सिंहाची स्वारी निघाली. दोघेही विहिरीपाशी आले. ससा म्हणाला, महाराज, तो सिंह या विहिरीत लपला आहे. सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. स्वतःचेच प्रतिबिंब त्याला दिसले. ते प्रतिबिंब म्हणजे त्याला दुसरा सिंह वाटला. त्याला खूप राग आला आणि रागाच्या भरात त्याने विहिरीत उडी मारली. अत्यंत खोल असलेल्या विहिरीत तो सिंह पडला आणि जंगलातील प्राण्यांचा प्रश्न कायमचाच सुटला. सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला आणि सगळ्यांनीच सशाचे कौतुक केले. तर या गोष्टीचं तात्पर्य असं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सशाने थोडीशी युक्ती वापरली आणि कायमचा त्यांचा त्रास मिटला. तर मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.